सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, बारामतीमध्ये एक गणेश फेस्टिवल चालू झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि आज याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आज श्रीमंत आबा गणपतीचं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवणार आहे की आज त्यांची कशा पद्धतीने आज एक समाजाला त्यांनी एक संदेश दिलेला आहे. तर आता आपण तिथं उभा आहे, हे बघू शकता. हे माझ्या पाठीमागं श्रीमंत आबा गणपती आहे. तर आपण आता आबा गणपती चौकामध्ये आहे, जो तांदूळवाडी वेस या नावाने ओळखला जातो. तर खूप सुंदर या ठिकाणी आत्ताच्या समाजामध्ये जो संदेश जायला पाहिजे तो त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता पाठीमागं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती खूप मोठी आहे. तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे. सर्वांनी VP ब्लॉग्स बारामती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सर्व फॅमिलींनी या ठिकाणी श्रीमंत आबा गणपती यांचं दर्शन घ्यायला या. तर चला आपण जाऊया. जेव्हा आपण या ठिकाणी दर्शन घ्यायला येतो तेव्हा आतमध्ये येताच आपल्याला जसं की आपण किल्ले बघायला जातो ना, त्या टाइमला जशी त्याची प्रतिकृती असते त्या दरवाज्याची, तसं सेम या ठिकाणी केलेलं आहे, बघू शकता. आणि आतमध्ये जाताच या ठिकाणी डाव्या आणि उजव्या साईडला या ठिकाणी बघू शकता हे असे आपले जे किल्ले आहेत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जिंकलेले किल्ले आहेत आपले, त्याचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं. हा किल्ला बघू शकता. शिवनेरी दुर्ग आहे, त्यानंतर हा रत्नदुर्ग, त्यानंतर सिंहगड दुर्ग, त्यानंतर राजमाची दुर्ग, जीवन धन दुर्ग, रायगड दुर्ग. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा राजगड दुर्ग, प्रतापगड दुर्ग, रायरेश्वर दुर्ग आणि तिकोना दुर्ग, असे सुंदर असे या ठिकाणी किल्ल्यांचं आपल्याला दर्शन होतं. जेव्हा आपण किल्ल्यांवरती तुम्ही जाता, जे दुर्ग वेडेकर बारामतीकर असतात, जे तुम्ही बघत असता व्हिडिओ, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते किल्ल्यांची माहिती देत असतात. आणि याच ठिकाणी श्रीमंत आबा गणपती जे आहेत त्यांनी कुठलंही डेकोरेशन न करता सुंदर अशा प्रकारे आपल्याला या किल्ल्यांची माहिती दिलेली आहे, बघू शकता डाव्या आणि उजव्या साईडला. तर आतमध्ये जाऊया आपण. आणि आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा प्रचंड अशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती ही तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता. ही पहिल्यांदाच बारामतीमध्ये असं कोणीतरी केलेलं आहे. आणि प्रत्येकाने जसं की इतिहासामध्ये म्हणतात ना, राजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारा येतात ना, तसं की एवढा मोठा आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आबाळा एवढा, हे बघू शकता. माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघताल. थोडंसं जरा मागणं दाखवतो म्हणजे तुम्हाला पूर्ण पुतळा बघता येईल. नमस्कार सर. नमस्कार सर. या ठिकाणी श्रीमंत आबा गणपती, जसं मागील वर्षी आम्ही बघितलं डेकोरेशन वगैरे केलं होतं, पण आज या ठिकाणी आल्यानंतर एक समाजाला तुम्ही चांगला संदेश देऊ इच्छिता. एक किल्ल्यांची आठवण म्हणा किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एवढा मोठा पुतळा तुम्ही बारामतीमध्ये उभा केला आहे. तर काय सांगता ना, आज का म्हणजे अशी प्रतिकृती का तयार करण्यात आलेली आहे बारामतीकरांना? शिवाजी महाराजांचं तशी पर्सनॅलिटीज आपण म्हणलं तर ती उत्तुंग आहे किंवा गगनचुंबी अशी त्यांचं एक व्यक्तित्व आहे. आणि आमचं जे तांदूळवाडी वेस मंडळ आहे हे दरवर्षी काहीतरी नवीन असं नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यामध्ये आमचा भर असतो दरवर्षी. स्वच्छतेबाबत तर आम्हाला नेहमीच पारितोषिकं मिळत आलेली आहेत. आणि समाजाबद्दल काहीतरी जागरूकता निर्माण करणं हा प्रत्येक आमच्या दरवर्षीच्या कार्यक्रमातनं, म्हणजे जरी डेकोरेशन असलं तरी त्यातनं उद्देश आमचा तोच असतो. तर महाराष्ट्रामध्ये आजकाल दुर्गांवर जे काही लोक जाऊन तिथं घाण करतात किंवा त्याचा
आता जो अपव्यय चाललेला आहे, तर हा टाळण्यासाठी म्हणून याबद्दल लोकांना माहिती असावी की आपल्या इथं हे दुर्ग जे आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांनी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या त्यांच्या मावळ्यांनी बलिदान दिलेले आहे त्या गोष्टींची, आणि ते नुसतेच किल्ले नसून ते एक प्रतीक आहेत की ज्या हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहेत, किंवा महाराजांसारखे नंतर त्यांच्यासह असणारे जे मावळे होते त्यांच्या बलिदानाचं ते प्रतीक आहे. हा संदेश आम्हाला समाजाला द्यायचा आहे. आणि कोणत्याही प्रकारचा धांगडधिंगा किंवा आवाज गोंधळ न करता सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचा गणेश उत्सव साजरा करू शकतो, असं आम्हाला समाजाला थोडासा संदेश द्यायचा होता. त्यातनंच आम्ही हे प्रयत्न केलेला. नक्कीच खरंच खूप चांगला संदेश आहे सर, की जसं तुम्ही सांगितलं किल्ल्यांवरती अजून कितीतरी लोक जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढतात. जसं की स्वराज्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि बाकीच्या मावळ्यांनी जे बलिदान दिलं ते बलिदान आपण कधीच विसरू शकत नाही, पण निदान ते किल्ले तरी जतन करून ठेवायला पाहिजे. आज जे प्रत्येक जो आपला समाजामधला मुलगा जो आहे, आता जी यंग तरुण पिढी जी आहे, त्यांनी हा खरंच हा जो श्रीमंत आबा गणपतींनी हा जो देखावा केलेला आहे नक्कीच तो आठवावा आणि सदैव त्याबद्दल थोडंसं प्रयत्न करून आपण काय बाबा चांगलं करता येईल समाजाबद्दल यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. धन्यवाद सर, थँक्यू. हा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.